टायटल रिपोर्ट आणि टायटल सर्च काय इथूनच त्यांचे अज्ञान असतात. लोक टायटल रिपोर्ट टायटल सर्च याला एकच समजतात आणि वस्तुस्थिती अशी आहे की या दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 1 ते 21 टाईपचे नमुने असतात, म्हणजे फॉर्म असतात आणि त्याच्यामधले 7 आणि गाव नमुना नंबर 12 हा एक बेसिक रेकॉर्ड म्हणून पाहिलं जातं की मालकी कोणाची आहे. परंतु ओनरशिपच्या दृष्टीने जर विचार केला तर सातबाऱ्यावरती फक्त ओनरशिप टायटल होल्डरचं रिफ्लेक्शन असतं, तो ओनर नसतो. तर ती ओनरशिप कशी शोधायची? रिअल इस्टेट मध्ये काम करण्यासाठी माणसाला एक चौफेर व्यक्तिमत्व असायला लागतं. त्याचं कारण असं आहे की लॉ ग्रॅज्युएट जे असतात त्यांना एक टिपिकल एका पर्टिक्युलर फॉर्मॅटची माहिती असते. प्रॅक्टिस लॉ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रॅक्टिस करायला लागल्यावर किमान 5 ते 10 वर्ष निघून जातात सर्व सिस्टीम समजायला. मग अशा परिस्थितीमध्ये अनुभवातनं वयाच्या 35 आणि 40 वय उजाडल्यानंतर व्यवसायामध्ये सेटल होता येतात. आणि याच बरोबरीने ज्यांना रिअल इस्टेटमध्ये ब्रोकर म्हणून, डेव्हलपर म्हणून किंवा बिल्डर म्हणून काम करायचं असतं ते संपूर्णपणे वकिलांवर विसंबून असतात. तर याच्यामध्ये कॉमन लोकांचं असं म्हणणं असतं की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. कारण उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे की कोर्ट एक अशी सेफ्टी नेट आहे भारतामध्ये की, आणि त्याच्यामध्ये नॉन करप्शन आहे, जवळजवळ नॉन करप्ट अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण सुखी समाधानाने जगत आहोत. रिअल इस्टेटमध्ये काम करताना हे पण ऐकून असतो की बिल्डर्स फसवणूक करतात. याचं कारण असं आहे की लोकांना माहिती नसते. बिल्डर्स जोजबी बोलतात आणि जास्त प्रॉफिट मेकिंगच्या आधारे उद्देशाने कधी कधी रॉंग सेलिंग करतात. म्हणजे जसं उदाहरण आहे की कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरियाचा रेशो, सामान्य लोकांना ते कसं कॅल्क्युलेट करायचं याची आयडिया नसते. बेसिकली टायटल रिपोर्ट आणि टायटल सर्च काय इथूनच त्यांचे अज्ञान असतात. लोक टायटल रिपोर्ट टायटल सर्च याला एकच समजतात आणि वस्तुस्थिती अशी आहे की या दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 1 ते 21 टाईपचे नमुने असतात, म्हणजे फॉर्म असतात आणि त्याच्यामधले 7 आणि गाव नमुना नंबर 12 हा एक बेसिक रेकॉर्ड म्हणून पाहिलं जातं की मालकी कोणाची आहे. परंतु ओनरशिपच्या दृष्टीने जर विचार केला तर सातबाऱ्यावरती फक्त ओनरशिप टायटल होल्डरचं रिफ्लेक्शन असतं, तो ओनर नसतो. तर ती ओनरशिप कशी शोधायची? सातबारा नोंद याच्यामध्ये उल्लेख असलेलं मालकी हक्क प्रदान करणारं दस्त असतं किंवा शासनाचे आदेश असतात, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या आधारे व्यवहार करायचा. व्यवहार झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही वाद उपस्थित झाले, लिटिगेशन झाले, तर त्याच्यासाठी दोन ठिकाणी जावं लागतं प्रत्येक व्यक्तीला. एक असतं क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक कामकाजाच्या ठिकाणी, म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे जे रेकॉर्ड असतं त्याच्यात चूक दुरुस्ती संदर्भात प्रकरण आव्हानित करावं लागतं. तर ते अगदी तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, रेव्हेन्यू कमिशनर, रेव्हेन्यू सेक्रेटरी आणि मग हायकोर्ट, पुढे सुप्रीम कोर्ट, एवढी मोठी ते स्टेजेस असतात. त्याच व्यतिरिक्त सिव्हिल कोर्टामध्ये मालकी हक्का संदर्भात जर काही वाद असेल तर तिथे जावं लागतं. तिथे रेकॉर्डला रेफरन्स म्हणून बघितलं जातं आणि मालकी हक्क दर्शवणारं जे दस्त असतं त्याची मूळ प्रत असणे आवश्यक असते. कोर्टाला मिक्स क्वेश्चन ऑफ लॉ अँड फॅक्ट्स या मुद्द्यांच्या आधारे एक निर्णय घ्यायचा असतो. त्यांचे एक विशेष डिस्क्रिशनरी पॉवर असतात. कोर्टाच्या ऑर्डर्स, सिव्हिल कोर्टाच्या ऑर्डर्स सर्वांना सुपरसीड करतात, म्हणजे गव्हर्नमेंटला सुपरसीड करतात. आता या ज्या प्रोसिजर्स असतात या एक तर माणसाला अनुभवातनं कळतात किंवा काही ट्रेनिंग घ्यायला जातं. तर ट्रेनिंग मध्ये जसं मी वकील बोललो, तर वकिलाला एक स्पेशलायझेशन असतं. कोणी रेव्हेन्यू मध्ये काम करतं, कोणी सिव्हिल मध्ये काम करतं. मग डेव्हलपर बिल्डरला दोन्ही स्पेशलाइज जे व्यक्ती असतात त्यांच्याकडे जाऊन स्वतःचं न्याय निवाडा करून घेणं आवश्यक असतं. याच्यामध्ये एकच फक्त अडचणीचा भाग आहे, तो म्हणजे विलंब. कोर्ट प्रकरणांना मॅटर दाखल झाल्यापासून त्याचा अंतिम निर्णय होईस्तोवर सामान्यतः 10-12 वर्षापासून 25-30 किंवा त्याही पासून अधिक वर्ष लागू शकतात. आणि एक म्हण इंग्लिश, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर यामुळे लोक त्या विलंब होत असलेल्या न्याय प्रणालीची जी अवस्था आहे त्याच्यावरती थोडे नाराज असतात आणि म्हणून पण कोर्टाकडे जायला नाखुश असतात आणि आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटचा प्रयत्न असतो. परंतु माझा मी वैयक्तिक अनुभव म्हणून सांगतो, आमच्या स्वतःच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जवळजवळ 25 एकर्स नाशिकमध्ये होती. त्यातली पहिली 9 एकर क्षेत्र इंदिरानगर साईडला होतं. त्याच्यामध्ये काही वाद उपस्थित झाले होते. त्या वाद उपस्थित असताना घरातले जे सिनियर मंडळी होते
ते 70 पार झालेले होते. त्यांनी मला एक ऑफर दिली की तू काम कर, आपल्या घरातली मोठी जागा आहे, आपण एकरी विकून टाकू जागा आणि नंतर काहीतरी छोटेसे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्ट करू, थोडेसे स्वतःला वापरू. तू जर याच्यात लक्ष घातलं तर आपण स्क्वेअर फुटापर्यंत नेऊन विकू शकतो. त्या प्रेरणेमुळे मी या क्षेत्रात आलो आणि सक्षमपणे ते काम करून केलं. ते काम करत असताना जे अडथळे आले, सपोर्ट मिळाला, या सर्वांवरून रिअल इस्टेटमध्ये काम करणं एक ऍडव्हेंचरस गोष्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये धीर धरावा लागतो. चुकीचं पाऊल उचलायचं नाही, ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही, एक्झॅगरेशन करायचं नाही. असं केलं तर माणूस सेफ अँड साऊंड असतो. रिअल इस्टेटमध्ये काम करत असताना जरी आपल्याला अगदी शून्य माहिती असेल तरी त्याची माहिती आपल्याला जे उद्योग वर्धिनी सारख्या संस्था आहेत तसे ट्रेनिंग सेंटर तिथे मिळते. काहींना सिनियर्स कडनं माहिती मिळते, कोणी परिचित असतात त्यांच्याकडनं माहिती मिळते. हे सर्व करत असताना कोर्टात न्यायप्रविष्ट मॅटर झाल्यानंतर संयम बाळगला तर न्याय निवाडा अगदी नक्की होतो आणि माणसाला त्याच्या मिळकतीचा मोबदला पूर्ण मिळू शकतो. या सगळं काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बरेच लोक आपल्याला मिसलीड करायचा प्रयत्न करतात की कोर्ट मॅनेज होतं, अमुक होतं, तर तसं काही गोष्टी होऊ नाही शकत. अगदी रेअर केसेस मध्ये काही गोष्टी जर कुठे घडल्या असतील तर अशा परिस्थितीत ज्युडिशियरीमध्ये न्यायाधीशांना देखील डिसमिस केलेलं आहे जर त्यांच्या तक्रारी झाल्या तर. माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्यांची प्रॉपर्टी, ज्याच्या ॲसेट्सची किमती व्हॅल्युएशन खूप मोठं असेल त्यांनी नक्की कोर्टामध्ये जाऊन स्वतःच्या न्याय निवाड्यासाठी आग्रह धरावा. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटमध्ये शेकडा तुम्हाला 20 आणि 25% रक्कम मिळू शकते, बाकी मिळू शकत नाही. आणि त्याच्यासाठी मात्र धीर धरणे, संयम ठेवणे हे महत्वाचा मुद्दा आहे.